आज बहुजन संकटकच्या पेजवर एका महत्त्वपूर्ण विषयाला आपण न्याय देण्यासाठी मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल बहुजन संकटकच्या सर्व परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये त्याचं महत्त्व अधिक वाढत आहे, कारण सध्याचं जे पूर्ण भारतामधलं आणि विशेष करून महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या अवतीभोवती या विषयाची आपल्याला चौकट जनसामान्यांसमोर मांडायची आहे। विषय आहेत भारतीय राजकारण आणि संविधानवाद्यांची भूमिका। भारत देशामध्ये सध्या संविधानवादी विरुद्ध संविधान विरोधी असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे। आता नेमका कोण संविधानवादी आणि कोण संविधान विरोधी हे डिसाईड करणंही अवघड झालेलं आहे, कारण कधीकधी जे संविधान विरोधी आहेत ते ज्या पद्धतीने आम्ही संविधानवादी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करतात, भासवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावरनं खऱ्या संविधानवाद्यांच्या मनामध्येही संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि जो खरा संविधानवादी आहेत, जो स्वतःला फुले शाहू आंबेडकर विचारांचा अनुयायी समजतो, तोही एका कन्फ्यूज माइंडमध्ये आहे। कारण नेमकं करायचं काय या 2024च्या होऊ घातलेल्या वादळाला कसं थोपवायचं आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही कशी जिवंत ठेवायची, हा सध्याच्या घडीला फार मोठा प्रश्न खरी संविधानवाद्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि जो संविधान विरोधी आहेत तो मात्र बेमुलालुमपणे किंवा हुकुमशाही पद्धतीने मुजोरीने आम्ही जे मांडतो, आम्ही जे सांगतो तेच संविधान आहेत, आम्ही जे करतो ते संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहूनच करतो, अशा पद्धतीने तो संविधान विरोधी काम करून राहिलेला आहे। किंबहुना 2014 नंतर आणि त्याच्या पुढे जाऊन 2019 नंतर त्यांची जी स्पीड आहे संविधान विरोधी कारवायांची, ते बुलेट ट्रेनच्या प्रमाणे किंवा बुलेट ट्रेनच्या स्पीडने सुरू झालेली आहेत। आणि 2024 नंतर ते नेमकं या पूर्ण भारत देशाला कुठे नेऊन पोहोचवेल याची काही खात्री नाही। त्या पार्श्वभूमीवर नेमके फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारा जो खरा अर्थाने जो संविधानवादी आहेत आणि जे संविधानवाद्यांचं ढोंग पांघरून असंविधानिक काम करणारी जी राजकीय मंडळी आहेत, मग त्यामध्ये शासन असेल, प्रशासन असेल, काही प्रमाणामध्ये न्यायव्यवस्थाही त्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत, आणि या सगळ्यांवर जर वेगळ्या पद्धतीने बुमरँग निर्माण करण्याचं काम जो लोकशाहीमधला अघोषित चौथा स्तंभ आहे मीडिया, तो अतिशय बेजबाबदार पद्धतीने वागतो आहे, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहेत आणि सगळ्यात मोठं भारतासमोरचं चॅलेंज आहे। अर्थात हे चॅलेंज या भारतवासियांना आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या अनुयायांना पेलवेल का, तर त्याचं उत्तर आहे यस, ऑफकोर्स यस। पण जर खऱ्या अर्थाने आपण या संविधानाच्या प्रिव्हिलेजेसला केवळ अभ्यासलंच नाहीत, तर त्याचं काटेकोरपणे अनुकरण केलं, अंमलबजावणी करण्यासाठी आपण पुढे आलोत, मग ते मतदार म्हणून म्हणा किंवा संविधान वाचवणारे खरे आंबेडकरवादी समाजचिंतक, समाज प्रबोधनकार आणि राजकारणी माणसं, प्रशासनातली माणसं, न्यायव्यवस्थेतली माणसं, या सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर आपण या सध्याच्या वादळाला थांबवू शकतो। परंतु नेमका आता संभ्रम हा निर्माण होतो आहे, जे बाबासाहेबांना कदाचित अपेक्षित नव्हतं, परंतु तसं एक वातावरण आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतं। बरीच मंडळी सायलेन्स मूडमध्ये आहेत, त्यांना असं वाटतं की कोणीतरी करून राहिलेले आहेत, माझा आहे त्याच्यामध्ये काय रोल आहेत, आणि तिथेच
बाबासाहेबांना जी त्या काळामध्येही चिंता वाटत होती आणि बरेचदा बाबासाहेब आंबेडकर असतील, मार्टिन ल्युथर किंग असेल, यांची आपल्याला ती वक्तव्य आठवतात आणि आपण ती सदैव त्याचं स्मरण केलं पाहिजेत आणि त्याच्यापासून काही बोध घेतला पाहिजेत. बाबासाहेब आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, दे गो पॅरलल वेन दे से, आय एम नॉट वरीड, आय एम नॉट वरीड विथ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल, बट आय एम व्हेरी मच वरीड विथ द सायलेन्स ऑफ गुड पीपल. म्हणजे इथे वाईट माणसं अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत, त्याच्याबद्दल मला चिंता जास्त नाही आहेत, परंतु जी चांगली माणसं आहेत, जे संविधानप्रेमी माणसं आहेत, ती मात्र फार स्तब्ध आहेत, याची मला जास्त चिंता वाटतात आणि याच्याबद्दल मी जास्त चिंतित आणि साशंक आहेत. त्या दृष्टिकोनातनं नेमके आम्ही संविधानवादी समजून घेणार आहेत, काही यातनं बोध घेणार की नाहीत, किंवा काही परिवर्तनाची जी काही सूत्रं आहेत ती आम्ही स्वीकारणार की नाहीत, मतदानाच्या माध्यमातून, चांगले उमेदवार निवडून देण्याच्या माध्यमातून, चांगले प्रशासकीय अधिकारी आमच्यामधनं या प्रशासन व्यवस्थेमध्ये जावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही काही करणार की नाहीत. न्यायव्यवस्थेनेही ज्या पद्धतीने जनसामान्यांचा भ्रमनिरास केलेला आहे, तर त्यावर आपल्याला काही चेक करता येऊ शकतं का? आणि ज्या पद्धतीने इथला मीडिया अक्षरशः विकल्या गेलेला आहे, प्रस्थापितांना, शासनकर्त्यांना, धनदांडग्यांना, त्यांना आपण किती रोखू शकतो किंवा त्यांना आपण कसं वठणीवर आणू शकतो, हा खऱ्या अर्थाने फार मोठा आव्हानाचा भाग आहे. कालचा जो आपण थोडासा निर्णय जो बघितला सुप्रीम कोर्टाचा, तो अतिशय चिंताजनक आहे आणि 2024 नंतर नेमकं बहुजनांच्या दृष्टिकोनातनं हे संविधान जरी बाबासाहेबांनी सक्षमरित्या आपल्यासमोर दिलं असेल, परंतु ज्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे की हे संविधान जरी चांगलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करणारी जर माणसं असेल, तर मग हे संविधान कुचकामी ठरेल आणि त्यांची ती भीती आज वास्तवात उतरली आहे. कालचा आपण जर एक निर्णय बघितला असेल सुप्रीम कोर्टाचा, जिथे बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेली SC STला असलेलं कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेजेस आणि OBCसाठी किंवा अन्य जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी असलेले जे पॉलिसी प्रिव्हिलेजेस आहेत, त्यांना त्याचा रिव्ह्यू करून त्याला धक्का लावण्याचं संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून, न्यायव्यवस्थेच्या हातून आपल्या सगळ्या या आरक्षणाच्या ज्या काही प्रिव्हिलेजेस आहेत किंवा सोयी सवलती आहेत, त्याचा रिव्ह्यू करण्याच्या नावाखाली त्याला विड्रॉ करण्याचं एक मोठं षडयंत्र सुरू झालेलं आहे. म्हणजे ते केवळ शासनकर्तेच करतात असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये प्रशासनाचीही फार मोठी भूमिका आहे आणि न्यायव्यवस्थाही त्याला प्रो आहेत आणि मीडिया त्या गोष्टीला उचलून धरून राहिलेले आहेत. हे सगळ्यात घातक आहे. कालचा निर्णय काय होतात की ज्या संविधानाने SC STला कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेजेस दिलेत, आरक्षण दिलेत, आता आदरणीय चंद्रचूड साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे 7 जजेसनी जो कालचा तो आढावा घेतलात आणि जो निर्णय जाहीर केलात, त्याच्यामध्ये असं ते वक्तव्य करतात की जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेजेसचे बेनिफिशरीज आहेत आणि जी श्रीमंत माणसं आहेत, त्यांनी ते आरक्षण सोडावं, कारण 50% वर आरक्षणाची मर्यादा जाऊ शकत नाही. परंतु आपण पाहिलं तर वास्तविकता ती 50% वर केव्हाच गेलेली आहे. तशी आधी 52 होती आणि नंतर 10% EWSच्या माध्यमातून ती केव्हाच मोडल्या गेली. परंतु बहुजनांना समजवताना सांगतात की 50% वर मर्यादा जाता येत नाहीत, त्याच्यामुळं आम्ही OBCंनाही फार काही देऊ शकत नाहीत. SC STची ही संख्या वाढल्यानंतरही जुनाच जो काही फिगर आहे तोच लक्षात घेऊन केवळ चालू आहे ते आरक्षण देण्याचा बडेजाव केला जातो. वास्तविक नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये जे SC STला प्रिव्हिलेजेस होते किंवा राजकारणामध्ये होते, तर तेही थोडेसे आता मोठ्या प्रमाणामध्ये घालवले जाऊन राहिलेले आहेत. ही तर SC STची बाब झाली, परंतु OBCंसाठीही जे काही पॉलिसी प्रिव्हिलेजेस होते
ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तसेही घालवले गेले आहेत. आता जो महाराष्ट्रामधला मराठा आणि ओबीसी जो संघर्ष आहे, ज्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुरुपमी प्रमाणपत्र द्यावं असं एका मोठ्या आंदोलनकर्त्याचं महाराष्ट्र सरकारला आव्हान आहेत, नव्हे तर चॅलेंज आहेत की हम वो लेके रहेंगे. आणि सरकारही बिलकुल त्यांच्यासमोर लोटांगण घालत आहेत. चांगले कमिशनमध्ये असलेली माणसं जी एकाच प्रवर्गाची आहेत, एकाच जातीची आहेत, त्या मागासवर्ग आयोगाचे जे काही बरेचसे सदस्य आहेत, अध्यक्षासहित एका दुकड सोडलात तर सगळेच्या सगळेच एका प्रवर्गाचे, एका जातीचे आहेत आणि ते पाहिजे तसं वधवून घेऊन राहिलेत. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचा पगार हा जवळपास 2,85,000च्या दरम्यान आहे आणि काही प्रिव्हिलेजेस आहेत, त्यांना काही बेनिफिट्स आहेत, काही सोयी सवलती आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशाला 2,85,000 रुपये पगार आणि महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने जो आयोग नेमलात आणि जे 3 सदस्यीय कमिटी जजेसची नेमलीत, त्या कमिटीच्या प्रमुखाचा पगार हा 4.5 लाख रुपये प्रतिमाह आणि सगळ्या सोयी सवलती वेगळ्या. त्यांच्या खाली काम करणारे जे 2 आहेत त्यांचाही पगार जवळपास 2.5 ते 3.5 लाख, सगळ्या सोयी सवलती. काम संपल्यानंतरही त्यांच्याकडनं सेवा घेतल्या जात आहेत आणि जे काही तुमच्या माझा पैसा जो आहे टॅक्सच्या रूपाने आपण जो गव्हर्नमेंटला देतो तो त्यांच्या पदरात घातला जातो आहे. ही सध्याची अवस्था आहे. म्हणजे ज्यांना मिळू शकत नाहीत त्यांना भरभरून द्यायचं आणि ज्यांना मिळालेलं आहेत किंवा जे खऱ्या अर्थाने गरजवंत आहेत त्यांच्या पदरातलं हिरवून घ्यायचं, द्यायचं तर नाहीच नाही परंतु त्यांच्या पदरातलं हिरवून घ्यायचं, असल्या प्रकारची अवस्था आणि व्यवस्था आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे कालचा, ज्याच्यामध्ये चंद्रचूड साहेबांसोबत अन्य जी पुन्हा मंडळी आहेत त्या सगळ्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की नाही, जे आता खरे गरजवंत आहेत, खरे वंचित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि जे थोडेसे खाऊन पिऊन सधन झालेत, श्रीमंत झालेत, त्यांनी ते त्यागायला पाहिजेत. परंतु संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर जे सांगतायत, आरक्षण देणं किंवा आरक्षणाच्या माध्यमातून हा काही गरीबही हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर तो प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. आणि जो समाज ज्या संख्येने इतक्या वर्षापासून वंचित होतात, खरंच त्यांची अवस्था त्या समाजाची समतेच्या पातळीवर आली आहे का, त्यांची सवर्णांच्या बरोबरी ते करू लागले आहेत का, ते न पाहतात आता त्यांचे थोडेसे चांगले घरं व्हायला लागले आहेत, गाड्या घोड्या आल्या आहेत, मुलाबाळांचं चांगलं शिक्षण होत आहेत, चांगल्या घरी सोयरिकी होऊन राहिल्यात, हे सगळं पाहून किंवा तेही आता थोडेसे सूटबुटामध्ये वावरायला लागलेत, तर यांची जी काही आतडी आहेत ती आता थोडीशी अधिक जास्त वळवळ करायला लागली आहेत. आता त्या सगळ्यामध्ये आपण जर हे 2-3 जर सध्याचे चेंजेस बघितलेत तर आपल्याला लक्षात येईल की सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि मीडियात हे कशा रीतीने असंविधानिक या सगळ्या कृत्यांना बळकटी देत आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं काल 7 जजेसचा निर्णय, त्याच्या आधी बिहार सरकारने जातनिहाय जनगणना करून ओबीसी हा 63% आहेत, अन्यही प्रवर्गांची संख्या तिथे त्यांनी जाहीर केली. अस्तित्वात असलेल्या आरक्षणामध्ये पुन्हा 10%ची भर घातलीत. हे ते सरकार करू शकलं आणि मग त्या सरकारलाही चेकमेट देण्यासाठी तिथेही सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचा डाव करण्यात आला. आता ते नितीश कुमारांचं किती चुकलं, किती बरोबर आहे हा नंतरचा भाग आहे, परंतु नितीश कुमारांनी कमीत कमी जनगणना घडवून आणलीत आणि SC, ST, OBC सहित सवर्णांनाही न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थात तो दबावाखाली केला, स्वेच्छेने केला की काय केला, त्याचे परिणाम येत्या काळामध्ये काय राहील हा नंतरचा भाग आहे. एक दुसरा प्रयोग आपण बघितला असेल की ओबीसींचे खरे नेते आणि ओबीसींचे म्हणण्यापेक्षा बहुजनांचे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जेव्हा प्रदान करण्यात आलं त्यांच्या 100व्या जयंतीच्या निमित्ताने, परंतु लागलीच त्याच्यानंतर 4-8 दिवसानंतरच ज्यांनी अक्षरशः मंडल आयोगाचा एक जल्लोष आणि एक चांगलं सण सुरू असताना ओबीसींमध्ये, बहुजनांमध्ये त्याला गालबोट लावण्यासाठी कमंडल यात्रा काढली आणि अक्षरशः भारतीय संविधानाला जे अपेक्षित नाही आहेत, राष्ट्राला अपेक्षित नाहीत, अशा स्वरूपाचा
ज्यांनी आतंक माजवलात, उन्माद माजवलात, ज्यांनी मंडल यात्रेच्या विरोधात कमंडल यात्रा काढली, त्या लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न दिला. म्हणजे एकाला देताना दुसऱ्याचं नावही चर्चेत नसताना तो देण्याचा प्रकार. मागच्या वेळीसही आपण बघितलं असेल की एकीकडे एका व्यक्तीचा सत्कार करताना तिकडे मग अटल बिहारी आलेत. आपण एक दुसरा पुन्हा प्रकार बघितला असेल की इकडे मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, मराठ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथ घेऊन सांगतात शिवरायांची की आम्ही मराठ्यांना न्याय देणार, आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, किंबहुना दिलाही. कारण ते सत्तेत आहेत. सत्ता असल्यानंतर काय केलं जाऊ शकतं आणि कसं असंविधानिक कृत्य केलं जाऊ शकतं, आणि त्या असंविधानिक कृत्याला संख्येच्या नावाखाली, शासनाच्या नावाखाली, सत्तेच्या मस्तीच्या नावाखाली कशा रीतीने संविधानिक केलं जाऊ शकतं याचं बेस्ट एक्झाम्पल आपण पाहिलं आहे महाराष्ट्रामधलं सध्याचं सरकार. आणि सांगण्यात येत आहेत की बा संख्याबळ आमच्या जवळ असल्यामुळं संविधानानुसार, कायद्यानुसार आणि लोकशाहीच्या संकेतानुसार आम्हीच खरे शासन करत आहेत, इथपर्यंत ठीक आहे. परंतु ज्या समाजाने कधी आंदोलन केलं नाहीत, ज्यांनी कधी कुठली मागणी केली नाहीत, त्यांना 10% आपण EWSचं संरक्षण आरक्षण देऊन टाकलं. मग तिथे तुम्ही त्या संविधानात जी काही मर्यादा होती 50%ची तीही तुम्ही ओलांडून टाकलीत. पण त्यासोबतच इकडे OBC विद्यार्थ्यांच्या 72 विद्यार्थीगृहांचा प्रश्न मागल्या 5 वर्षापासून, 4.5 वर्षापासून हा रेंगाळत आहेत. अजून एकही वसतिगृह सुरू झालं नाहीत. कुठल्याही प्रकारची त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स किंवा ज्या सवलती आहेत त्या दिल्या जात नाहीत. पण त्याच वेळेस कुठेही मागणी नसताना परशुराम महामंडळ स्थापन करण्यात आलं आणि भरघोस निधी त्यांना देण्यात आला. म्हणजे एकीकडे तुम्हाला थोडंसं द्यायचं आणि जे मागती नाहीत, ज्यांचा संविधानिक क्लेमही होऊ शकत नाही, त्यांना मात्र भरभरून वाटून टाकायचं. हे सगळं कशामुळं आहे? तर हे सत्तेत असल्यामुळं, शासनात असल्यामुळं, सरकारात असल्यामुळं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की या सगळ्या समस्या जर सोडवायच्या असेल तर आपल्याला आपली राजकीय ताकद निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो त्यांचा प्रयोग त्यांनी यशस्वी करूनही दाखवला होता, यात वाद नाहीत. दुर्दैवाने त्यांचं अल्पकालीन निधन झालं आणि इथे हा जो थोडासा ज्याला आपण मनुवादी म्हणतो त्यांचं फावलं. कदाचित त्या पहिल्या 52च्या इलेक्शननंतर जे काही मग पुन्हा 57चं दुसरं इलेक्शन झालं, त्या इलेक्शनपर्यंत किंवा त्या दुसऱ्या लोकसभेच्या इलेक्शनपर्यंत जर बाबासाहेब जर जिवंत असते तर निश्चितच चित्र काही और असतात. कारण आपल्याला माहीत असेल की जसं भारतामध्ये घडलं तसंच अमेरिकेतही, या जगाच्या इतिहासामध्ये अमेरिकेमध्ये तसाच प्रसंग घडला. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष जे होते अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेत जे 13वी घटनादुरुस्ती केली आणि त्या 13व्या घटनादुरुस्तीनुसार अमेरिकेतील गुलामांची जी गुलामी होती ती त्यांनी नष्ट केली. तीच नेमकी बाब भारतामध्ये बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये 17वं कलम टाकलं आहे त्या 17व्या कलमाच्या माध्यमातून भारतातील अस्पृश्यांची जी अस्पृश्यता आहेत ती नष्ट केली. आणि तिथून मग या लोकांना असं वाटायला लागलं की एक माणूस संविधान निर्माण करतो आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी एवढा क्रांतिकारी बदल करतो तर त्यांना रोखलं पाहिजेत. आपण नेमकं कसे कसे प्रयत्न झालेत बाबासाहेबांना डावलण्याचे, त्यांना रोखण्याचे, हे सगळे ज्ञात आहेत. त्यामध्ये मी काही फारसं जाणार नाही. परंतु समजून चला की जे अमेरिकेत घडलं, म्हणजे अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्ष आणि त्या रिपब्लिकन पक्षाचा जर इतिहास आपण बघितला तर आत्तापर्यंत अमेरिकेमध्ये जे 45 अध्यक्ष झालेत त्या 45 अध्यक्षांमध्ये 19दा हे रिपब्लिकन पार्टीचे जे लोक आहेत, रिपब्लिकन पक्षाचे, ते अध्यक्ष झालेत. कल्पना करा की जर 1957च्या नंतरचे जे इलेक्शन्स आहेत किंवा दुसरी ज्याला आपण लोकसभा म्हणतो त्या लोकसभेमध्ये जर बाबासाहेबांनी
आपली राजकीय खेळी जर खेळली असती आणि जर निसर्गाने त्यांना साथ दिली असती तर निश्चितच ते या भारताचे प्राईम मिनिस्टर झाले असते आणि एक चांगले सुगीचे दिवस सर्व बहुजन समाजाला प्राप्त झाले असते. परंतु तसं होऊ शकलं नाही. आता त्याच्यानंतर जी बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या संविधानावर प्रेम करणारी आणि बाबासाहेबांच्या संविधानाला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचणारी जी माणसं आहेत, तुम्ही आम्ही सगळीच जे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून स्वतःला प्रमाणित करण्याचा आणि दर्शवण्याचा प्रयत्न करतो. आपण अतिशय भावुक माणसं आहोत. आपलं काही चुकतं असं मी म्हणत नाही किंवा जे करतात त्यांचं काही चुकतं असं मी म्हणत नाही. परंतु आपण प्रत्येक गोष्टीला भावनिक अंतःकरणाने घेतो. बाबासाहेबांनी विवेक आणि आपलं मन या दोघांमध्ये बॅलन्स ठेवला. बुद्धी आणि भावनात या दोघांनाही त्यांनी बॅलन्स ठेवलं. त्याच्यामुळे ते काही करू शकले. दुर्दैवाने आज आपण बाबासाहेबांच्या त्या सगळ्या बौद्धिक सामर्थ्याचा आणि त्यांनी जे काही आपल्याला संविधानिक अधिकार दिलेत त्याचा निवळ आपण गाजावाजा करतो. परंतु अतिशय भावनिक पद्धतीने जे संविधान विरोधी आहेत त्या संविधान विरोधी लोकांनाच आपण कळत नकळत बळकटी देण्याचा प्रयत्न करतो. कधी हे नाही आले पाहिजेत म्हणून यांना मदत करा. कधीकधी आपल्या थोडंसं वेगळ्याच भाषेत सांगायचं झालं तर मग त्या दगडापेक्षा वीट मऊ. परंतु शेवटी दगड काय आणि वीट काय हे दोन्ही आपलेच डोके फोडून राहिलेत हे मात्र आम्ही भान ठेवत नाहीत. जे 14मध्ये झालं, जे 19मध्ये झालं तेच आता 2024मध्ये होऊ घातलेलं आहे. आणि खास करून जे खूप जास्त आंबेडकर वाचणारी, अभ्यासणारी आणि त्याचं गुणगान करणारी जी माणसं आहेत ते सांगतात किंवा संविधानाला जर कोणी हात लावला तर आम्ही त्याचे हात छाटून टाकू, असं होऊ देणार नाही. परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये जी संविधान विरोधी आहेत ती सगळी संविधान विरोधी माणसं किंवा पक्ष, केवळ सध्याचं BJP सरकार नव्हे तर त्याला इनडायरेक्टली मदत करणारी जीही शक्ती आहेत ती सगळी शक्ती, मग टीम A असेल किंवा टीम B असेल, BJP असेल किंवा ज्यांनी मॅक्झिमम सत्ता भोगली ते काँग्रेस असेल, त्यांनीही फार संविधानाला महत्त्व दिलं असं म्हणण्याचं आपण धाडस करू नये. कारण जे BJP करतायत तेच एकेकाळी काँग्रेसने केलं. फक्त एकच आहे की त्यांची स्पीड थोडीशी कमी होती आणि यांची स्पीड अत्यंत जास्त आहे. आणि कुठेतरी मग आम्ही जे केलं होतं ते थोडंसं जनकल्याणकारी योजना होत्या, वेलफेअर स्टेटच्या नावाखाली आम्ही केलं होतं. परंतु यांनी तर आता सगळं त्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला. या गोंडस नावाखाली आम्ही आमचा डिफेन्स करण्यामध्ये आणि पूर्ण भारतभर फिरण्यामध्ये आपली शक्ती वाया घालवून राहिल्या आहेत. आणि कळत न कळत ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला नको त्या गोष्टीला महत्त्व देऊन जे मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्यांपासनं आणि जे संविधान विरोधी कृत्य आहेत त्या संविधान विरोधी कृत्याला रोखण्यापेक्षा पुन्हा त्याला बळकटी कशी मिळेल अशीच भूमिका जबाबदार माणसं बेजबाबदार पद्धतीने वागतायत आणि करतायत. बघा, भारत देशाला बाबासाहेबांच्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा अधिकार दिलेला आहे. सर्व धर्म समभाव आहेत. सगळ्यांना आपापली जात, आपापला प्रवर्ग आणि आपापली अस्मिता प्रिय आहे. कुणीही कुणाची जात, कुणी कुणाचा धर्म आणि कुणी कुणाच्या प्रवर्गावर, जातीवर कटाक्ष करता कामा नयेत. आणि जर करायचा असेल तर तो थोडासा सौम्य शब्दांमध्ये असाव्यात, असंविधानिक शब्दांमध्ये नसावात. हे ज्यांना कळत नाहीत ते कळत न कळत या 2024मध्ये ज्यांना आम्ही आमचे एनिमी नंबर 1 म्हणतोय त्यांची ताकद पुन्हा वाढवण्याचं काम जे आमचे एनिमी नंबर 2 आहेत ते करून राहिलेले आहेत. कारण आम्ही त्या Aला आणि Bला किंवा 1 आणि 2ला समान दोषी मानतो. कालचं जर आपण एक स्टेटमेंट आदरणीय राहुल गांधींचं जर बघितलं असेल, मी मुद्दामून याला कोट करतो आहे की ज्या गोष्टीवर आपल्याला भाष्य करण्याची गरज नाही आहे, जो विषय होऊ शकत नाही, त्या विषयाला आपण पुढे आणून त्या बंदराच्या हातामध्ये कोलीत देणे अशासारखा तो प्रकार झालेला आहे. म्हणजे या देशाचे PM, प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, कारण ते पद आहेत, व्यक्ती नाही आहेत, आपण याचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे. कारण ते पदावर बसलेली व्यक्ती आहेत म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे.
व्यक्ती म्हणून कदाचित ते वाईट असतील, परंतु ते त्या पदावर आहेत. तर त्या पदाबद्दल भाष्य करताना आपण एक थोडंसं संविधानिक जे काही भाष्य आहे ते केलं पाहिजेत, कारण ते अंगलट 2014 आणि 19 आलं. काय तेव्हाचा नारा होतात या जबाबदार व्यक्तींचा? चौकीदारी ही चोर है. आणि ते उलट झालं, कारण एक काळ आपणही चौकीदार होतेत. ते आपल्या उरावर बसतं, कारण आपणही त्यात चुका केलेल्या आहेत. काल परवाला किंवा काल त्यांनी जे भाष्य केलं आदरणीय राहुल गांधीजींनी, अर्थात ते त्यांनी करायला नको होतं, परंतु ते कशासाठी केलं आणि त्याच्या मागचा उद्देश काय होतात, त्याच्यामुळे नेमके काय परिणाम होतील आणि काय परिणाम आता उद्यापासनं होऊ घातले आहेत, याचं थोडंसं तरी अवधान या चांगल्या अभ्यासू तरुण नेत्यांनी करायला पाहिजे, जे उद्याचं आशास्थान आहे असं लोक मांडतात. आणि बराचसा मग सॉफ्ट कॉर्नर, दगडापेक्षा वीट मऊ म्हणून जो लोकांचा होतो आहेत किंवा जो झालेला आहे, त्याला गालबोट लावण्याचं काम पुन्हा झालं. किंवा नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत आणि ते तेली जातीचे नाहीत. आता मला एक सांगा की कोण कोणत्या जातीचा आहे आणि नाही हे पेपर ठरवतं. आता आधी ते सवर्णांमध्ये होते, परंतु ज्या संविधानाने कायदे निर्माण झालेत, जे बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि मागासवर्ग आयोगाच्या मार्फत आधी असलेली सवर्ण जात, ती जर नंतर समजून चाला की जर ओबीसीमध्ये आले असेल आणि त्यांच्याजवळ जर डॉक्युमेंट असेल, त्या डॉक्युमेंटवर त्यांचं नाव आहे, जात आहेत आणि प्रवर्ग आहेत, याला आदरणीय राहुल गांधीजी कसे काय चॅलेंज करणार? आणि करायचं तर ते कोर्टामध्ये करायचं, आपल्याला जर करायचंच काही झालं तर. परंतु आपण त्यांची जात काढणं, त्यांच्या प्रवर्गाबद्दल भाष्य करणं, याचे परिणाम येत्या काळामध्ये विपरीत होणार आहेत. कारण समजून चला की उद्या जर तुम्हालाही जर असं विचारण्यात आलं तर की तुमचं शिक्षण काय, तुमचं मूळ काय, तुमचं कुळ काय, तुमचं ओरिजिन काय, कारण हे आधी झालं होतं. म्हणजे ज्या गोष्टीवर भाष्य नाही करायला पाहिजेत, ज्या गोष्टीवर फार चर्चा करायला नको, कारण तसं जर झालं तर ते पर्सनल होऊन जातं आणि बऱ्याचशा गोष्टी मग त्याच्यापासून जे मूळ मुद्दे आहेत ते बाजूला राहून जातात. कारण त्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडून राहिलेल्या आहेत. कोणी कोणाची जात काढून राहिल्या आहेत, कोणी कोणाचा प्रवर्ग काढून राहिला आहेत. कारण नसताना एक माणूस दुसऱ्याला पर्सनली शिव्यागाळ करतो आहे. आणि असंच काहीतरी व्हावं हे मनुवाद्यांचं षडयंत्र आहेत आणि आमच्या बहुजनांचं जे काही थोडासा अविचारीपणा म्हणूयात, तो अविचारीपणा किंवा थोडासा असमजूतदारपणा आहे की आपण त्या गोष्टीला खपवून घेतो. माझा आहेत म्हणून त्यांनी वाईट केलं तर त्याचं समर्थन करणं आणि शेजारचा पोरगा आहेत त्यांनी वाईट केलं म्हणून त्याला नाव बोटं ठेवणं, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर. परंतु ती गोष्ट मांडण्याची एक परिसीमा असते, एक मर्यादा असतं आणि ते संकेत पाळल्याच गेले पाहिजेत. हे संविधानाला अभिप्रेत आहेत, कायद्याला अभिप्रेत आहेत. आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामधलं सध्याचं राजकारण ज्या पद्धतीने ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या विरोधात कृत्य करतायत, तीच गोष्ट केंद्रामध्ये आहे. ज्या पद्धतीने सरकारं बदलल्या जातात, पाडल्या जातात, खरेदी विक्री सुरू आहेत आणि सरेआम हे सगळं घडत असताना मग ते निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ज्या पद्धतीने न्यायनिवाडा देत आहेत त्याच्याकडनं काही फार बहुजनांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता आपण म्हणतो की बा नाही, हे सगळं राजकारणामध्ये होत राहतं आणि आपल्याला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहेत आणि आम्हाला मुळात त्या राजकारणाचा आता गंध आला नाही आहेत, गंध राग येतो आहेत किंवा आता कंटाळा आला आहे आणि राजकारणाशी आमचा काही गंध नाही आहेत, त्याच्यावर भाष्यच करायचं नाही. परंतु मुळात महत्त्व तिथेच आहे. आपण भलेही सामाजिक काम करणारी माणसं असो, समाज प्रबोधन करणारी माणसं असो, परंतु शेवटी कुठे ना कुठे सत्तेत बसण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणामध्ये राजकीय भूमिका घ्यावाच लागेल. आणि जी मग वाईट माणसं आहेत ती जर गेलीत तर त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. आता पुन्हा मुद्दा आहेत की खरे मग संविधानवादी कोण आणि संविधान विरोधी कोण? आजच्या घटकेला जर आपण बघितलं, मी वारंवार हा फिगर कोट करतो आणि आज मुद्दामून करतो आहे की सध्याचं जे भारतामधलं जे 2019 निवडून आलेलं जे सरकार आहे
आणि आपण लोकसभेबद्दल बोलूयात. त्या लोकसभेमधली जी काही सध्याची संख्या आहेत ती जर आपण बघितली तर रिझर्वेशन कोट्यामधनं जवळपास SC STचे 131 लोक निवडून आलेले आहेत. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे 84 + 47, 84 SCचे आणि 47 शेड्यूल ट्राईबचे. आणि जरीही पॉलिटिकल रिझर्वेशन OBCंना नसेल तरी OBC म्हणून जर आपण त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं, सोशल जर सिनेरिओ बघितलात तर त्यांची जवळपास संख्या ही 130च्या घरामध्ये आहे. 25 मुस्लिम आहेत. आपण जर या 3 प्रवर्गाचा विचार केलात तर SC STचे 131 आहेत, 130 OBCचे आहेत आणि जवळपास 25 मुस्लिम आहेत. आणि 95 जे केवळ 3% आहे आपण म्हणतो त्यांची संख्या आहेत जवळपास 97 ते 100. हे सवर्ण आहेत. म्हणून आम्हाला जातनीय जनगणना हवी आहे की कोणाची संख्या किती आहेत आणि कुणाला किती प्रतिनिधित्व मिळावं हे एकदा माहीत व्हावं. म्हणून आमचा अट्टहास आहे की महाराष्ट्रामध्येही सर्व जातींची ती जनगणना व्हावीत, मराठ्यांची व्हावीत, कुणब्यांची व्हावीत, तेल्यांची व्हावीत, माळ्यांची व्हावीत. ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये 300 OBCमधल्या 386 जाती आहेत त्या सगळ्यांची जनगणना झाली पाहिजेत. SC STची तर होतं, ज्यांची नाही होत त्या सगळ्यांची व्हायला पाहिजे. आणि जे फुलेंचं तत्त्व होतं, शाहू महाराजांचं तत्त्व होतं, बाबासाहेबांचं तत्त्व होतं की संख्येच्या प्रमाणामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांना जे अभिप्रेत होतं की प्रत्येकाला संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, कारण त्याच्यावर आधारित आपली घटना आहे. तर त्याच्यासाठी म्हणून केंद्र सरकारही ती जनगणना करत नाहीत, राज्य सरकारही करत नाहीत. आता राहुल गांधीजी म्हणून राहिल्यात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही OBCंची या समवेत सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करू. हे त्यांचं आधीचं स्टेटमेंट होतं. काल पुन्हा एक नवीन स्टेटमेंट त्यांनी केलं. चांगली गोष्ट आहे, स्वागत करतो आम्ही. अँड इट्स अ बोल्ड स्टेटमेंट, वी हॅव टू वेलकम हिम. बट इफ ही इज ट्रू अँड ऑनेस्ट देन ही इज डेफिनेटली डिझर्विंग अ सर्टन काइंड ऑफ कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम वी पीपल, फ्रॉम बहुजन पीपल. म्हणजे एक ते म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर OBCंची जातनिहाय जनगणना करणार. आणि कालचं पुन्हा एक दुसरं स्टेटमेंट आहे की 50%ची जी कॅब आहे जे इंदिरा साहनीच्या केसमध्ये लागू झाली ती आम्ही हटवणार. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सरकारमध्ये आलंच पाहिजे असं गरजेचं नव्हतं, कारण आधी आपण होतात तेव्हा आपण काय केलं. काका कालेलकर आयोग कुणाच्या काळामध्ये निर्माण झाला होता, त्याची बोळवण कशी केली, मंडल आयोगाचा विरोध कुणी केला, नच्चीपण आयोग 27 खासदार 60 स्टेटमधले एकत्रित येऊन त्यांनी एक सुंदर नच्चीपण आयोग सादर केला की ज्याच्या या तिन्ही आयोगामध्ये, मग ते काका कालेलकर असेल किंवा मंडल असेल किंवा नच्चीपण आयोग असेल, या तिन्ही आयोगाचं म्हणणं आहे की जनगणनेच्या प्रमाणामध्ये किंवा जनसंख्येच्या प्रमाणामध्ये SC ST प्रमाणे OBCंनाही शैक्षणिक, नोकऱ्यांमधलं, शिक्षणामधलं, त्याच्यानंतर प्रमोशनमधलं आणि त्यातल्या त्यात राजकीय आरक्षण हे मिळालं पाहिजे. कारण मुळात तो बाबासाहेबांचा सिद्धांत आहे, तो महात्मा फुलेंचा सिद्धांत आहे, तो शाहू महाराजांचा सिद्धांत आहे की समान प्रतिनिधित्व असलं पाहिजे. पण जर तसं झालं तर कुणाची संख्या कमी होईल हे लक्षात घेता ते BJPलाही परवडणारं नाही आहेत आणि काँग्रेसला ते कधीच परवडणारं नव्हतं, म्हणून ते आज बोलतात. परंतु सत्तेत होते तेव्हा तुम्ही का नाही केलं. बरं ठीक आहे की बिहारचं जर आपण एक स्वागत करूयात आदरणीय नितीश कुमारांचं की त्यांनी ते रिस्क घेतलीत, केलं आणि लागूही केलं. आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे आजच्या घटकेला 5 स्टेटचं इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या आधी काँग्रेसला ती संधी होती. तुमच्याकडे 3-3 स्टेट होते, तुम्ही तिथे नाही केलं. राजस्थानला डिक्लेअर तर ते उद्या इलेक्शन लागून राहिलं, आज करून राहिलेत. पण आजच्या घटकेला तुमच्याकडे कर्नाटक आहेत, तुमच्याकडे तेलंगणा आहेत. मग तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवावात OBCंनी असं कृत्य तुम्ही तिथे करून दाखवत, पण तसं करत नाही. कारण आधीचाही तुमचा जो पास्ट बघितला तर तोही संशयास्पद आहे, प्रेझेंटही तुमचा संशयास्पद आहे. तर फ्युचर हा तुमचा नेमका त्याच्यावर अनुकरण करणारा राहील याची गॅरंटी काय. म्हणून आम्ही जी खास करून OBCची जी मंडळी आहेत, तुम्हाला एक आमची हात जोडून विनंती आहे की SC STला जर पॉलिटिकल रिझर्वेशन आहे त्यांच्या तेवढ्या जागा तर ते लढतीलच. पण OBC जर 63% आहेत बिहारच्या जनगणनेनुसार, आपण रफली 60% मानून चालूयात, तर आपण 60% OBCंना 60% लोकसभेच्या आणि विधानसभांच्या जागा आपण या 2024च्या इलेक्शनमध्ये देणार आहात. आणि त्यातल्या त्यात ते विशिष्ट घराण्यातली आणि ज्यांनी सगळे पॉलिटिकल प्रिव्हिलेजेस
एंटरटेन केल्यात, त्यांना डावलून जो वंचित घटक आहे खऱ्या अर्थाने ओबीसीमधला असेल, SC मधला असेल, ST मधला असेल, मायनॉरिटीजमधला असेल, इव्हन सवर्णांमधला असेल, तर तुम्ही अशांना प्रतिनिधित्व देणार का? तर आम्ही तुमच्या त्या विधानाचं समर्थन करू. नाही तर केवळ बोलायसाठी बोलायचं आणि नंतर सत्ता आल्यानंतर काहीच करायचं नाही. हा तर आपला पास्ट आहे आणि तुमच्या पास्टवरूनच वर्तमान जे BJP आहेत ते आपलं प्रेझेंट दर्शवून राहिलेत आणि फ्युचरचं इंडिकेशनही त्यांनी दाखवलं आहे की 370 केवळ BJP घेणार आणि पूर्ण आघाडी मिळून आम्ही 400 पार करणार. आता 370 ही मोठा फिगर त्यांनी स्ट्रॅटेजिकली सांगितलं. 370च का? तर 317वे कलम हे आम्ही आणलं होतं म्हणून. आणि 400 पार का? कारण एक काळी काँग्रेसची 400+ लोकसभेमधली निवडून आलेल्या खासदारांची संख्या होती. बरं, कळत नकळत आम्ही सगळेच त्याला दोषी आहोत. सध्याच्या लोकसभेमध्ये जर आपण बघितलं 543मध्ये तर जवळपास 285 ते 300 हे बहुजनांचे खासदार आहेत. वास्तविक 50% 60%च्या हिशोबाने ओबीसींचे किती खासदार पाहिजे होते? जवळपास 250 ते 250, परंतु तसे नाही आहेत, ते 130च आहेत. मग आमचे 100 खासदार कोणी खाल्लेत? तर जे मी सांगितलं की 3%ची संख्या ही जवळपास 97 आहेत. म्हणजे आमचं त्यांनी खाल्लं, SC STने नाही खाल्लं, मायनॉरिटीजने नाही खाल्लं, त्यांना त्यांच्या प्रमाणात नाही भेटून राहिलं, हेही दुखणं आहे. कारण आज SCची संख्या जवळपास 15-15.5% आहे, ट्रायबलची संख्या जवळपास 9-9.5%च्या घरामध्ये आहेत, परंतु त्यांनाही ते प्रतिनिधित्व मिळत नाही. आणि ओबीसींची संख्या जर समजून चाला की 60%च्या घरामध्ये आहेत तर त्यांना मिळतच नाही आहे. म्हणून आम्हाला या मऊ असलेल्या विटेला आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या त्या विचारधारेला म्हणायचं आहेत किंवा प्रश्न करायचा आहेत की खरंच जर समजून चाला की तुम्हाला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही आहेत, खरे ओबीसी नाही आहेत, खरे तेली नाही आहेत, जे काही तुम्हाला वाटतं, तर तुम्ही एखादा खरा ओबीसी किंवा खरा बहुजन इंडिया आघाडीतर्फे PMचा कॅन्डिडेट म्हणून का नाही डिक्लेअर करत? तुमच्याजवळ माणसं नाही आहेत. खरगेसारखं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आजच्या घडीला, किंवा एखाद दुसरा जर प्रयोग जर BJP करतात किंवा त्यांची जर वैचारिक जी कोणती भूमिका मांडणारी जर RSS करू शकतं, तर मग तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर संविधानवादी आहात असं म्हणतात की हम संविधान को हात नहीं लगाने देंगे, तर मग तुमच्याजवळ असा ओबीसीचा कोणता फेस आहे की जेणेकरून ओबीसीने तुम्हाला मतदान करावं आणि तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवून तुम्हाला सत्तेत पाठवावं? एखाद दुसरा चेहरा तुम्ही इंट्रोड्यूस करतात का, केला आहेत का? म्हणजे सगळ्यांनी झाडं लावायची, फळं लावायची, त्या आंब्याची मशागत करायची आणि चांगलं जर म्हणजे सीझन आलं आणि चांगले जर आंबे आता पाडायला आले तर उतरवायच्या वेळेस आम्ही स्वतःहून झोळी घेऊन जायची, म्हणजे तुम्ही आंबे तोडा आणि झोळी मात्र आमची राहील. हे कसं चालेल? बाबासाहेबांना ते अभिप्रेत नव्हतं. आणि म्हणून जे खऱ्या अर्थाने संविधानवादी आहेत त्यांनी थोडीशी संविधानवादी असण्याची जी काही खरी पावती आहे ती आपल्या कृतीतनं द्यावं, बोलून देऊ नये. आणि कुणाची जात, कुणाचा धर्म, कुणाचा प्रवर्ग हे काढण्याची गरज नाही आहे. यू आर अ मॅच्युअर्ड यूथ. आपण युवक काँग्रेसचे प्रतिनिधी आहात आणि तरुण आहात असं म्हणतात. आता कुठल्या वयापर्यंत तारुण्य एखाद्याला असतं हाही थोडासा चर्चेचा विषय आहे. तुमच्यासाठी तारुण्याची व्याख्या जर 48-50 वर्ष असेल तर चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही आहेत. मग वार्धक्याची काय राहू शकतात हा नंतरचा भाग आहे. मग आमचेच घराणे, आम्हीच राहू, हा जर जो काही प्रकार आहेत, जर आपल्याला सत्तेत यायचा आहे आणि हा जर असंविधानिक रथ जो 2024च्या पुढे जाऊन जे टार्गेट त्यांनी 2047चं ठेवलेलं आहे, म्हणजे 2047मध्ये हा संपूर्ण देश हिंदुमय झालेला असेल किंवा हे हिंदुस्थान झालेलं असेल, हे जे काही त्यांचं टार्गेट आहे त्याला रोखायचं असेल तर डू यू हॅव एनी प्लॅनिंग, डू यू हॅव एनी स्ट्रॅटेजी? अशी कुठलीही स्ट्रॅटेजी नाही आहे. आणि म्हणून याच्यावरही थोडंसं खऱ्या अर्थाने जे बहुजन विचारक आहेत, मग ते आंबेडकरवादी असतील किंवा कदाचित ते गांधीवादी असतील. आणि एक गोष्ट मला या निमित्ताने हेही सांगायची आहे की कधीकधी आम्ही म्हणजे खरे संविधानवादी म्हणजे केवळ आंबेडकरवादी असाच मग आमचा एक समज होऊन जातो. आता आंबेडकरवाद आणि गांधीवाद यांनी जवळ येण्याची गरज आहे. जर तुम्हाला गोळवळकर वादाला जर लोळवण घालायची असेल
किंवा जर त्यांना जर मागे टाकायचं असेल तर खरे जर आपण गांधीवादी आहोत, खरे जर आपण आंबेडकरवादी आहोत आणि संविधानवादी आहोत तर आपल्याला हे सिद्ध करावं लागेल, केवळ बोलून नव्हे तर कृतीतनं. फार जास्त एक दुसऱ्याची आता उखाळ्या पाकळ्या काढण्यामध्ये आणि मग यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, पुन्हा पॅकमध्ये काय झालं, हा तो पास्ट आहे. आता तुम्हाला वर्तमानामध्ये एक दुसऱ्याची मदत घ्यावीच लागेल. आता पक्षाची सरकार नाही आहे तर आता आघाडीची सरकार आहेत आणि विशेष करून जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा दावा करणारी जी मंडळी आहेत त्यांनीही थोडंसं एकत्रित येण्याची गरज आहे. कारण सध्याच्या घटकेला जे मी आपल्याला फिगर सांगितलेत, 131 जे SC STचे खासदार आहेत तर ते काही केवळ एका विशिष्ट पक्षाचे नाही आहेत. मॅक्झिमम जे निवडून आले आहेत ते 95 जे आहेत, 131 मध्ये 95 खासदार, त्या 95 खासदारापैकी 53 खासदार हे BJPचे आहेत आणि 42 खासदार हे शेड्यूल ट्राईबचे आहेत, BJPचे. म्हणजे SCचे 53 आणि शेड्यूल ट्राईबचे 42 असे 95 खासदार हे BJPकडून निवडून आलेले आहेत. आणि आम्ही म्हणतो की नाही, त्यांच्यासोबत केवळ OBC आहेत, OBC नाही आहेत, त्यांच्यासोबत सगळेच आहेत. कारण ते सगळ्यांना घेऊन चालण्याचं नाटक करतात. हे नाटक राजकारणामध्ये करावं लागतं. तुम्हाला जर तुमचे जर काही गोल्स ठरले असतील तर ते गोल अचीव करण्यासाठी जे संख्याबळ लागतं ते संख्याबळ हाऊसमध्ये जर पाठवायचं असेल तर तुम्हाला त्या प्रवर्गाची माणसं, त्या प्रवर्गाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांच्या माणसांना प्रतिनिधित्व द्यावंच लागेल. आता एक नवीन प्रयोग होऊन राहिलेला आहे, त्याच्याकडे मी थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये भाष्य करतो आणि मग थांबतो. प्रश्न असा आहे की आपण बघितलं असेल की सध्याच्या घडीला महाराष्ट्रामधलं जे वादळ सुरू आहे ते इंडिकेशन म्हणून मी सांगतोय आपल्याला, कारण हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे मुळात मनोज जरांगेसारखं एक व्यक्तिमत्व अचानकच पुढे येतात, लाखोंच्या संख्येने लोक गर्दी करतात, ते यायच्या आधी, पोचायच्या आधी फुलं त्या JCPनी उधळल्या जातात. चांगली गोष्ट आहे. आपण तसे हे उत्सवप्रेमी माणसं आहोत. कोणाचं जर काही जर स्वागत होत असेल तर त्याला रमेश पिसेने ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या पद्धतीने तो शो केला जातो, एक व्यक्ती यायच्या आधी हे सगळं अरेंजमेंट कशी काय होऊन जातं, म्हणजे त्याच्यामागे कोण आहेत, कशी शक्ती आहेत आणि का ते करतात. कारण महाराष्ट्रामध्येही आपण बघितलं असेल की 288 पैकी 166 खासदार हे एका विशिष्ट प्रवर्गाचे, एका जातीचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते घडवून आणायचं आहे. मग 50% वर जाता येत नाही, म्हणून मग OBCच्या ताटामधलं, कुणब्यांच्या ताटामधलं, तेलेमाळ्यांच्या ताटामधलं हिसकावून घेणं. आणि आजचं जर आपण जरांगेंचं स्टेटमेंट बघितलं असेल, इतकं व्हायलंटली ते बोलतात की हो आम्ही पाटील आहोत, मी खरा पाटील आहोत आणि आम्ही कुणब्यांचंही घेऊत, आम्ही मराठ्यांचंही घेऊत, आम्ही OBCमधलंही घेऊत आणि जर तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू आणि जर मंडल आयोगाचं चॅलेंज केल्यानंतर तुमचा सत्यानाश झाला तर त्याला जबाबदार तुमचा OBCचाच नेता राहील, छगन भुजबळ साहेब. मला नाही म्हणायचं मग. म्हणजे अक्षरशः तो महाराष्ट्र मंत्रिमंडळाला, CMला, सगळ्या न्यायव्यवस्थेला आणि प्रशासनाला लिटरली धमकी देत आहेत. बरं, दुसरी गोष्ट हे म्हणणं की आम्ही मंडल आयोगच बरखास्त करून दाखवू, म्हणजे तुम्हाला आरक्षण मागायचं आहे की ज्यांना भेटून राहिलं, भेटलं आहेत ते घालवायचं आहेत. प्रश्न असा आहे की त्यांना आरक्षण घ्यायचं नाही आहेत, कारण त्यांना माहीत आहे की आपण OBCत आल्याशिवाय आपण काही इथे स्टँड होत नाहीत, कोर्टामध्ये ते टिकणार नाहीत. कितीही तुम्ही बोगस सर्टिफिकेट दिलेत, कितीही कुणब्यांचे प्रमाणपत्र वाटलेत, तरी जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तर त्या व्हेरिफिकेशनमध्ये बरेचसे डिस्क्वालिफाय होतील. दुसरी गोष्ट आहेत की ज्या पद्धतीने सगळ्या सोयऱ्यांची आणि आपतिस्तांची डेफिनेशन अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने या GRने, म्हणजे 27 डिसेंबरचा आणि 26 जानेवारीचा जो GR आहे त्याचा आपणही सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी, इव्हन सवर्णी लोकांनी त्याच्या हरकती घेतल्या पाहिजे. कारण ते चुकीचं आहे. कारण ते केवळ OBCंना घातक नाही आहेत, तर ते घातक SC ST मायनॉरिटीजलाही राहणार आहेत, जे बेनिफिशरीज आहेत उद्या आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी, त्या सगळ्यांसाठी घातक आहे. कारण तुम्ही टोटली अनकॉन्स्टिट्युशनल डेफिनेशन त्या सगळ्या सोयऱ्यांची त्या GRच्या माध्यमातून इंटरप्रिट करतात. असं होत नाही, त्याच्यामुळे ते टिकणारच नाहीत. परंतु OBCत जर आपण आलो तर मग आपल्याला या सगळ्या व्हॅलिडिटीची गरज नाहीत, मग दाखले वेगवेगळे मागण्याची गरज नाहीत, पुन्हा चॅलेंज होण्याची गरज नाहीत. म्हणून ते म्हणतात की आम्हाला OBCमधनंच पाहिजेत, सगळे मराठ्यांनाही आम्ही त्याच्यात आणू आणि घेऊन दाखवू, हे त्याचं चॅलेंज आहे. परंतु कालपासून आणि
उद्या 10 पासून जे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत किंवा त्यांचे जे दौरे आहेत याच्यासाठी आहेत की आम्ही आता मंडल आयोगाला चॅलेंज करणार. म्हणजे इकडे मंडल आयोगाला चॅलेंज करणार, मग तिकडे एक व्यक्ती माजी खासदार ते म्हणतात की नाही आता बायफर्केशन झालं पाहिजेत. तसे महाराष्ट्रामध्ये आहेत 27% 19% आणि 8% जे काही भटके विमुक्त आहेत त्यांना ते बायफर्केशन आहे. परंतु बंधूंनो, केवळ ओबीसींनी नव्हेच तर SC STनेही मी जे म्हणतो आहे ते समजून घ्या. कारण ओबीसीसाठी जो रोहिणी आयोग मांडल्या गेलात आणि ज्या रोहिणी आयोगाच्या रिकमेंडेशन्स ऑलरेडी गव्हर्नमेंट ॲक्सेप्ट करणार, जसंही 2024चं इलेक्शन संपलं आणि 370 किंवा 400 पार हा जो काही त्यांचा नारा आहे तो जर यशस्वी झालात आणि दुर्दैवाने जर आमच्या मंडळींच्या निष्क्रियतेमुळे जर तो यशस्वी झाला तर निश्चितच ते रोहिणी आयोग ओबीसींच्या गळी उतरवतील. काय आहे रोहिणी आयोगामध्ये? रोहिणी आयोगामध्ये हे आहेत की ज्या 3740 जाती आहेत ओबीसींच्या केंद्र स्तरावरच्या, देशस्तरावरच्या बंधूंनो, त्याच्यामधल्या 1110 जाती कमी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे उरले आता जवळपास 2600. त्या 2600 जातींना 4 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केल्या आहेत. 2%, 6%, 8%, 9% आणि 10%. म्हणजे या 27% रिझर्वेशनला 4 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केले आहे. आणि पहिल्या 2% जवळपास 1600 जाती आहेत. आता इमॅजिन करा की 1600 जातींना 2% रिझर्वेशनमध्ये काय मिळेल. म्हणजे त्या भाताचा एक शिते भेटणार नाहीत अशी अवस्था आहे. मग 2% आहे, मग 6% आहेत, मग 9% आहे आणि 10% आहे. की तुम्ही आता प्रगत झाले आहेत, तुम्ही यातनं विड्रॉ व्हा. मी पुन्हा सांगतो आहे की रोहिणी आयोगामध्ये जे होऊ घातलं आहेत तेच काल सुप्रीम कोर्टाने इंडिकेट केलेलं आहे की जे सवर्ण आहेत त्यांनी आता या जागा सोडाव्यात. म्हणजे आरक्षण वाढवणार नाहीत, 50%ची काय हटवणार नाहीत. जातनिहाय जनगणना काळाची गरज म्हणून करावी जरी लागली तरी त्याच्यामधनं सवर्ण किंवा जे सर्धन झालेले लोक आहेत त्यांनी ते आरक्षण सोडावं. मग ते आरक्षण सोडावं म्हणजे केवळ ओबीसीनी नव्हे तर ते SC STनी सोडावं. कारण त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्यावरनं झाली आहे की SC आरक्षणालाही चॅलेंज होत आहेत. कारण एकदा जर हे ओबीसीचं रोहिणी आयोगाच्या माध्यमातून जर बायफर्केशन झालं तर ते बायफर्केशन नंतर ट्रायबलसाठी होणार आहेत आणि मग शेड्यूल कास्टसाठी होणार आहेत. मग तुम्ही आपसात झगडत राहा. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे संविधानाचं तत्त्व जे मांडलं होतं की आरक्षण हे काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. तशी तुम्ही 80 करोड लोकांना फुकट धान्य देऊनच राहिलेत 1 रुपये 2 रुपयामध्ये. जे काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या तुम्ही राबवूनच राहिलेत. घरकुल योजना, अमुक टमुक वगैरे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम तो सगळ्यांनाच लागू पडतो. परंतु त्या निमित्ताने ज्यांनी मागितलं नाही त्यांना 10% देऊन टाकलं. उद्या ते महाराष्ट्रामध्ये काय करतील की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आणतील. मग त्याच्यामध्ये जे ताकदवर आहे ते सगळे ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि जे काही राजकीय आरक्षण आहे ते एंटरटेन करेल. शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण हे नावासाठी आहेत. कारण नोकऱ्याच नाही तर त्या शिक्षणालाही महत्त्व नाही आहे. प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर आरक्षणाचं महत्त्वच कुठे राहिलं. आणि जर तुम्हाला नोकऱ्याच मिळणार नाही तर तसंही तुमचं शिक्षणाकडे जाण्यास